पंतांना ती पटली खूण, निजगुरूचे जाहले स्मरण, साईबाबांचे कनवाळूपण, राहिले स्मरण जन्माचे. तैसेच एक मुंबापुरस्थ, हरिश्चंद्र नामे गृहस्थ, पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त, तेणे अतित्रस्त जाहले. देशी विदेशी वैद्य झाले, काही एक उपाय न चले, पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले, राहता राहिले साधू संत. सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली, श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची. कुग्रामपरी भाग्ये थोर, शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली. रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने, अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव. होता अनन्य शरणागत, कृतकल्याण पावत भक्त, जाणूनी सकळांचे मनोगत, पुरवीत मनोरथ सर्वांचे. उदी धारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती, कृपा निरीक्षणे बाधा चुकती, लोक येती धावोनी. ऐसे महात्म्य कथा कीर्तनी, दासगणूंच्या ग्रंथातुनी, ऐकोनिया कर्णोपकरणी, उत्कंठा दर्शनी उदेली. सवे घेऊनी मुले बाळे, नानाविध उपायने फळे, आले शिर्डी ग्रामास पितळे, पूर्वार्जित बळे दर्शना. मुलास पायांवरी घातले, स्वये बाबांस लोटांगणी आले, तो तेथ एक विपरीत वर्तले, पितळे गडबडले अत्यंत. दृष्टादृष्ट साईंची होता, मुलगा पावला बेशुद्धावस्था, डोळे फिरविले पडला अवचिता, माता पिता गडबडले.